करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दास बोध. दशक 13वा. नाम रूप नाम. समास पहिला. आत्मानात्मक विवेक नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू समर्थांनी. दशक 13वा. नाम रूप नाम. नामाचं आणि रूपाचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. त्याचंच दशक दिलेलं आहे. 10 दशक नामा आणि रूपावरती आहेत. त्यामधला समास पहिला. आत्मानात्मक विवेक निरूपण नाम. आत्मा आणि अनात्मा. समर्थाने सांगितलं आत्मानात्मक विवेक म्हणजे काय. आत्मा आणि अनात्मा या दोघांचा डिफरन्स आपल्याला समजता आला पाहिजे. आत्मानात्मक विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरण सदृढ धरावा जीवामध्ये. समर्थ सांगतात माणसाने आत्मानात्मक विवेक करावा म्हणजे आधी आत्म्याची जाणीव झाली पाहिजे. त्याचे वारंवार विवरण करता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे, मनन निजध्यास हे करता आलं पाहिजे. तेव्हा तो आपल्या अंतःकरणामध्ये दृढपण धारण करेल. आणि वरुण सदृढ धरावा जीवामध्ये. आत्मा कोण अनात्मा कोण त्यांचे करावे विवरण, त्याची आता निरूपण सावध ऐका. समर्थ सांगतात. समर्थांनी प्रश्न विचारला श्रोत्यांना, आत्मा कोण अनात्मा कोण यांचं विवरण कसं करायचं. ते कसं करावं यासंबंधीचे निरूपण समर्थांनी पुढे सांगितलेले आपल्याला श्रवण करायचंय. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी, वर्तती आता. समर्थ सांगतात 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीव योनी, संख्या बोलिली पुराणी, वर्तते आता. इतिहासामध्ये नोंद करण्यात आलेले 84 लक्ष योनी आहेत. त्यामध्ये 4 खाली 4 वाणी. तर 4 वाणी 4 खाली कोणत्या. अंडज, ज्वारज, श्वेतज आणि उद्भी. अंडज म्हणजे काय, ज्याची अंड्यापासून निर्मिती होते ते अंडज. श्वेतज म्हणजे काय, श्वेतज म्हणजे जे घामापासून होतात तयार होतात त्यांना श्वेतज म्हटलेलं आहे. जारज मधले काय, जारज 4 खाणीमध्ये तिसरं आलं जारज. हे वगळणारे जन्मणारे. अंडजमध्ये अंड्याने जन्मणारे, स्वदेजमधून घामाने, आणि उद्भिज म्हणजे वनस्पतीमधून जन्मणारे. हे 4 आहेत. तर जारज हे वेगळ्याने जन्मलेले आहेत. म्हणजे या खाणीत प्राणी गर्भाशयात विकसित होतात, नंतर बाहेर येतात. त्यामध्ये मानव, मनुष्य, प्राणी, काही जलचर या खाणीमध्ये मोडतात. अंडजमध्ये जे प्राणी पक्षी अंड्यातून जन्म घेतात, त्यामध्ये पक्षी असतील, सरपटणारे प्राणी असतील, साप असेल, काही जलचर प्राणी असतील तर या खाणीमध्ये येतात. नंतर स्वेदज. स्वेदज म्हणजे जे घामातून जन्मणारे असतात किंवा मातीतून जन्मणारे असतात, अन्नद्रव्यामध्ये जन्म घेतात ते स्वदेज. म्हणजे कीड, कीटक, काही जलचर प्राणी या खाणीमध्ये येतात. आणि उद्भिज हे वनस्पतीतून जन्मणारे. या खाणीत वनस्पती येतात, झाडे येतात. समर्थांनी सांगितलेले आहेत. या 4 खाणी आहेत, 4 वाणी आहे, 84 लक्ष जीव प्राणी. आणि या 4 खाणीमध्ये समर्थ सांगतात की 84 लक्ष जीव योनी आहे. आत्तापर्यंत मनुष्याला 80 लक्ष चा पाठपुरावा लागलेला आहे. अजून 4 लक्ष भेटलेले नाही आहेत. आता ते 4 लक्ष नष्ट झालेले आहेत का मनुष्याला मिळाली नाही आहेत ते अजून काही कन्फर्म झालेलं नाही आहे. समर्थ सांग. पण मनुष्य याच्यामध्ये प्रयत्न करतोय
पण ते अजून भेटत नाही आहे. पण 80 लक्ष तर कन्फर्म झालेलं आहे. नाना प्रकारचे शरीरे सृष्टीत दिसते अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवनो. म्हणजे नाना प्रकारची शरीरे आहेत आणि याप्रमाणे सृष्टीमध्ये नाना प्रकारची अपार शरीरे आहेत, त्यामध्ये आत्मा कोण याचा निर्धार केला पाहिजे. दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, प्रत्यक्ष आता. ही नाना प्रकारची शरीर आहेत. जी दृष्टी पाहतो हे डोळ्यांनी पाहतो, डोळ्यामधून राहून पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, कानाचं इंद्रिय आलंय, कानाद्वारे ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, म्हणजे जिभेच्याद्वारे आपण स्वाद घेतो, चव समजतो आणि आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाच येते. ग्रहणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणून शब्द. 4 झाले आता पहिले, आता 4 परत आले. घ्राणामध्ये वास घेतो, आपण नाकाने वास घेतो. सर्वांगी तो स्पर्शतो, सर्वांगी म्हणजे जो हाताने आपण स्पर्श करतो ते सर्वांगीमध्ये झालं. वाचेमध्ये बोलवितो म्हणजे आपण मुखाने जो बोलतो हे वाचाद्वारे बोलते. हे सर्व इंद्रिय आहेत. सावधान आणि चंचळ, चौकडे चळवळ, एकलाची चाळवी सकळ, इंद्रियद्वारा. म्हणजे असा सावधान आणि चंचल जो असतो तो चौकडे एकाला एक इंद्रियद्वारा सरळ चळवळ करत असतो. पाय चालवी, हात हलवी, भ्रुकटी पालवी, डोळा घालवी, संकेत खुना बोलवी, तोची आत्मा. म्हणजे पाय चालवी, हात हलवी, भ्रुकटी पालवी, डोळा घालवी, संकेत पुन्हा बोलवी, तोची आत्मा. म्हणजे या सगळ्यांचा जो चालवता धनी आहे तो आत्मा आहे. एके दिवशी काय झाले, हे इंद्रिय सगळे जाऊन ब्रह्मदेवाला भेटले आणि त्यामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं, या इंद्रियामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणता इंद्रिय आहे. डोळ्याच्या पद्धतीने सांगतोय, मी जर नसेन तर कोणाला दिसणारच नाही. पाय बोलतोय, मी नसेन तर चालताच येणार नाही. हात बोलतोय, मी नसेन तर स्पर्शच करता येणार नाही, काम होणारच नाही कोणते. वाचा बोलते की मी नसेल तर बोलूच शकणार नाही. जीभ बोलते मी नसेल तर स्वाद समजणार नाही, टेस्ट समजणार नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपले लक्षणं, वैशिष्ट्य, आपले गुण ब्रह्मदेवाला सांगत असतात. मग ब्रह्मदेव बोलतात यावरती, तुम्ही सर्वच श्रेष्ठ आहात, गुणसंपन्न आहात. पण याचा निर्णय नारद मुनी घेतील. तेव्हा नारद मुनीने त्यांनी बोलवला आणि नारद मुनींना विचारला की यापैकी श्रेष्ठ कोण आहे. मग नारद मुनी पण चकित पडले. त्याने नंतर सांगितलं, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, पण एक दिवस तुमच्यातला जो आत्मा आहे त्याला फक्त सुट्टीवर पाठवा आणि जो कोण याच्यामध्ये सर्वात जास्त काम करेल म्हणजे ॲक्टिव्ह असेल तो खरा श्रेष्ठ. आणि या इंद्रियापैकी जेव्हा ते स्टार्ट झालं, जेव्हा या इंद्रियापैकी मेन आत्माच निघून गेला, तेव्हा दुसऱ्या सेकंदाला सर्व देह नष्ट झाले. डोळे बंद झाले, हातपाय गार पडले, वाचा काही बोलत नाही, वास घेणं बंद झालं. नंतर मग समजलं, नंतर मग जेव्हा आत्म्या परत प्रवेश केला तेव्हा नारद मुनींनी सांगितलं, कोण श्रेष्ठ आहे तुमच्यामध्ये. तेव्हा इंद्रियांना सांगितलं, ते इंद्रियांना त्यांचं म्हणणं पटलं की मेन आत्माच आहे. आत्मा नसेल तर आम्ही काहीच नाही होत. आत्म्यापेक्षा आत्माच श्रेष्ठ आहे. आत्माच पाय चालवतो, आत्माच हात चालवतोय.
आत्माच भुवयात आणवतोय, डोळे मिचकवतोय आणि तोच संकेताने खुला करतोय आणि चालवणारा धनी तोच आहे. आपण मात्र निमित्त आहोत. दिटाई लाजवी खाजवी, खोकवी वोकवी थुंकवी, अन्न घेऊन उदक सेवी, तोची आत्मा. म्हणजे जो धीट होतो, लाजतो, खाजवतो, खोकतो, ओकतो, थुंकतो, अन्न घेऊन जो पाणी पितो, तो सर्व आत्माच आहे. कधी आपल्याला खास सुटली, डोक्याला खास सुटली, आपण डायरेक्ट तिथेच खाजवतो. कारण आतमधला जो अंतरात्मा आहे तो आपल्याला सांगतो की इथे खास सुटले, इथे खाजव. जर तो नसता तर आपल्याला काय समजलंच नसतं. मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी, तोची आत्मा. म्हणजे जो मळमूत्र त्याग करतो, शरीर मात्रांचे रक्षण करतो, प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे याचा काही विवरण करतो, तो आत्मा आहे. प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे विवेक आणि वैराग्य. प्रपंच आणि परमार्थ. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच, परमार्थ म्हणजे निवृत्ती, निवृत्ती म्हणजे परमार्थ. जो यांचं विवरण जाणतो तोच आत्मा आहे. एक देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा. म्हणजे जो ऐकतो, पाहतो, हंगतो, चाकतो, म्हणजेच बुद्धिविचित्र प्रतिबिंब म्हणजे जीवपणा, तसेच माया, ममता आणि आशा, नाना व्यथा जो जीवित वळे, लघुत्व, कर्तेपणा आणि मीपणा यांच्यामुळे बघतो, तो आत्मा आहे. समर्थ सांगतात, पदार्थाची असता धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी, तोची आत्मा. म्हणजे पदार्थाची आस्था धरी म्हणजे पदार्थाविषयी जी आस्था असते, जो धरतो, जगात बरे अथवा वाईट करतो, पण आपले अस्तित्व जो सांभाळ करत असेल, सांभाळ करतो आणि परके त्यांना मारतो, तो आत्मा जाणावा. युद्ध होते दोहीकडे, नाना शरीर वावळे, परस्परे पाडी पडे, तोची आत्मा. म्हणजे एखाद्या वेळेस एखादे युद्ध सुरू असेल तेव्हा दोन्ही बाजूकडे अनेक शरीरात आत्माच वावरतो आणि तो परस्परांना पाडतो आणि स्वतःही पडतो, तो आत्मा समजावा. तो येतो जातो देही वर्ततो, हसतो रडतो प्रस्तावतो, समर्था करंटा होतो, व्यापासारिका. म्हणजे तो आत्मा देहात येतो, देहातून जातो. आपण जर मरण पावलो तर आपला देह, आत्मा आहे, देह मरून पावेल, आत्मा येतो दुसऱ्यामध्ये, परत दुसऱ्या देहात जाईल. आत्मा कधी मरण पावत नाही. हा देह आपलं शरीर आहे, तो फक्त मरण पावतो. आत्मा आहे, एकदा आत्मा अंतरीतून निघाला की दुसऱ्याच्या अंतरी प्रवेश. एका देहातून दुसऱ्या देहात जातो, देहात राहून तो सर्व क्रिया करतो. तो हसतो, रडतो, पस्तावतो, ज्याप्रमाणे त्याचा व्याप असेल त्याप्रमाणे तो समर्थ अथवा भाग्यहीन म्हणतो. होतो लंडी, होतो बळकट, होतो विद्यावंत, होतो धट, न्यायवंत होतो उद्धट, तोची आत्मा. म्हणजे तोच लंडी आणि बळकट म्हणजे घाबरट. लंडी म्हणजे घाबरट, भ्याड, बेलेला, आणि तोच बळकट होतो. विद्यावंत होतो किंवा दानगट होतो, पण कधी न्यायवंत तर कधी उद्धट होतो, तो आत्माच जाणार आहे. धीर उदाहरण कुपेन, वेडा आणि विचक्षण, उचक आणि सहिष्ण, तोची आत्मा. म्हणजे धीर, उदार अथवा कंजूस, कृपेन म्हणजे कंजूस, वेडा अथवा चतुर, विचक्षण म्हणजे चतुर, उच्चक आणि सहनशील हा आत्माच असतो. विद्या कुविद्या दोहीकडे, आनंद रूपे वावळे, जेथे तेथे सर्वांकडे, तोची आत्मा. म्हणजे जो आनंदी कोण आहे, ज्याच्याकडे विद्या आणि कुविद्या हे दोन्हीकडे आनंदरूप तोच वावरतो,
जेथे तो सर्वत्र असतो तोच आत्मा आहे. निजे उठे बैसे चाले, दहावे दहावटी होतो तोले, सोयी रे धाई रे केले तोची आत्मा. म्हणजे जो निसतो, झोपतो, उठतो, बसतो, चालतो, हे सर्व क्रिया करतो, लगबग करतो, डोलतो, तोलतो, सोयी रे धाई रे करतो, तो अंतरीचा अंतरात्मा आहे. पोथी वाचे अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद विवाद वाहू गे तोची आत्मा. या देहाला चालवणारा, पोथी वाचणारा, अर्थ सांगणारा, ताळ धरीन गाऊन गाणी गाणारा, वाद विवाद उपनिषद देणारा, तो आत्माच आहे. हा शरीर नाही आहे, सांगणारा आत्माच आहे. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देहासंगे आत्मा करी सर्व काही. समोर सांगतात, जर देहात आत्माच नसेल तर तो देह चराचरात प्रेत आहे, प्रेत म्हणून रावरते. आणि देहाच्या संगतीने आत्मा सर्व काही करत असतो. येन एके विन एके काय, कामा नये वाया जाये, म्हणून या उपाये देह योगे. देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्य, अवघे सुषमाचे कृत्य जाणती ज्ञानी. म्हणजे एक शिवाय दुसऱ्याचा काही उपयोग नाही, निवाय जातो. म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त आहे. देह अनित्य आहे तर आत्मा नित्य आहे, असा विवेक करणे यालाच नित्यानित्य विवेक म्हटलेला आहे. आणि विवेक करण्याचं काम हे फार सूक्ष्म आहे. समर्थ सांगतात, पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टय सर्व, ईश्वर धरता. म्हणजे पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणारास जीव म्हणतात, तर ब्रह्मांडात देह धारण करणारा हा शिव आहे. आणि ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे 4 देह ईश्वर धारण करतो. त्रिगुण परता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार तेथून झाला. म्हणजे जो त्रिगुणाचा जो ईश्वर आहे तो त्रिगुणातीत आहे, तो ईश्वर म्हणजे मूळ माया. आणि यालाच अर्धनारी नटेश्वर म्हटलेलं आहे. आणि त्याच्यापासून सर्व सृष्टीचा विस्तार झालेला आहे. बरवे विचारून पाही, स्त्री पुरुष ते नाही, चंचल रूपे येते काही प्रत्ययासी. म्हणजे बरवे विचारून करून पाही, म्हणजे नीट विचार करून पाहिले तर आपल्याला तिथे स्त्री पुरुष असं काही नाही, फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढा येतो. मुळी होऊन शेवटवरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरी, जाणे जय ऐसा. म्हणजे मुळापासून शेवटपर्यंत, ब्रह्मादिकापासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी आहेत. म्हणजे त्यामध्ये सर्व अंतरात आत्मा सुद्धा आहे. पण असा हा नित्यानित्य विवेक चतुर्पुरुषांनी आपल्याला जाणून घ्यायचा आहे. समर्थ सांगतात, जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य, याही मध्ये नित्यानित्य पुढे निरूपिले. समर्थ सांगतात, जेवढं पृथ्वीवरती जे जड आहे ते अनित्य आहे, आणि सूक्ष्म आहे, हलकं आहे, ते नित्य आहे. आणि याविषयी अधिक सर्व माहिती पुढच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्यगर्भे खंडिले विवेकाने. अव्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हाय निवृत्ती, निरूपण ऐका. म्हणजे जे स्थूळ आहेत, सूक्ष्म आहेत, ते ओलांडून जावे. कारण महाकारण देहाचा त्याग केला आणि विवेक आणि विराट आणि हिरण्यगर्भाचे खंडन केलं की अव्याकृत जी मूळ प्रकृती आहे ती वृत्ती स्थिर होते. आणि ती वृत्ती जाऊन वृत्ती स्थिती होण्यासाठी पुढील समोर सांगतात की निरूपण ऐका. आत्मानात्मक विवेक बोलिला, चंचलात्मा प्रत्यय झाला,
पुढे समासी निरूपिला सारासार विचार. समोर सांगतात या समासात आत्मानात्मक विचार सांगितलेले आहेत, आत्माने आत्म्याचे विचार सांगितलेले आहेत आणि चंचलाचा अनुभव आलेला आहे. समोर म्हणतात पुढील समासात आपण सारासार विचार स्पष्ट करून आपलं श्रवण करायचं. पुढील समासात समोर सांगतात आत्मानात्मक विवेक बोलिला चंचलात्मा प्रत्यय आला पुढील समासी निरूपिला सारासार विचार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्मक विवेक नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.